नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। आणि सुरुवातीला आपण विधानसभेची तयारी कशी सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। विधानसभेसाठी ठाकरे गटाकडून वांद्रे पूर्व सह मुंबईतल्या 20 जागांची मागणी। सूत्रांची माहिती तर मुंबईत शिवसेना मोठा भाऊ असेल, पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांच्याकडून स्पष्ट। नवाब मलिक आमदार असलेल्या अणुशक्तीनगर मतदारसंघावर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा दावा। रवींद्र आता पवारांसाठीच पवार गटाकडून अणुशक्तीनगरच्या जागेची मागणी। सूत्रांची माहिती शरद पवार गटाकडून मुंबईत 7 विधानसभेच्या जागांवर उमेदवार देण्याची तयारी सुरू असल्याच्या चर्चा। घाटकोपर पूर्व, कुर्ला, वर्सोवा, जोगेश्वरी, दहिसर, अणुशक्तीनगर, त्याचबरोबर मलबार हिल आणि या विधानसभा मतदारसंघात पवार गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी सध्या इच्छुक उमेदवार। गुलाबी रंगावर बोलणार नाही, त्यांचा आकडा 10च्या पुढे जात नाही। रोहित पवारांची अजित पवारांवर टीका, तर शिंदे गटाचे 25 ते 30च्या आसपास जागा येतील असाही अंदाज। शिंदे गटाने किती निवडून येणार? 25 का 30च्या आसपास। ट्रॉफिक बद्दल बघितल्यानंतर त्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही, त्याचा आकार सांगतो। आदित्य ठाकरेंसह सर्वच मतदारसंघांविरोधात उमेदवार देणार। मनसे विधानसभेला 200 ते 225च्या आसपास जागा लढणार, राज ठाकरेंची घोषणा। नागपुरात आपण सगळ्या मतदारसंघात उमेदवार देणार आहात, तर देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात पण देणार आहात का? सगळ्या मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार। 27, 28 आणि 29 ऑगस्टला महाविकास आघाडीच्या बैठका, जागा वाटपावर चर्चा होणार। महाविकास आघाडीचं जागा वाटप लवकरच जाहीर केलं जाईल, सूत्रांची माहिती। आतापर्यंत 708चे उमेदवारी अर्ज दाखल। अनेकांच्या मुदतवाढीच्या विनंतीचा विचार करू। पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक तर मुंबईतून कमी अर्ज, मनोज जरांगेंची माहिती। 800 तरी आलेत आतापर्यंत। पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात जास्त अर्ज आहेत। आणखीन फोन येतात की तारीख वाढवा, तारीख वाढवा। आता वाढव तरी किती दिवस, बघू वाढायची का नाही। नागपुरात देवेंद्र फडणवीस विरुद्ध अनिल देशमुख लढतीची शक्यता। अनिल देशमुखांना रिंगणात उतरवण्यासाठी पवार गट आग्रही, तर देशमुख आता नागपूर दक्षिण पश्चिम मधून लढण्यास तयार नसल्याची माहिती। भागीरथ भालके लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार। भागीरथ पंढरपूरचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र आहेत। पवार गटामधून विधानसभा लढण्याची शक्यता आहे।